त्याचप्रमाणे विभागून अनिल जोशी यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिल जोशी वेदांत जोशी यांच्याकडून वेदांत जोशी हॅलो रेड दोन मारायच्या बाकीचे पाच स्टॉप राहायचे. हॅलो त्याचप्रमाणे 2 मिनिटं सर सुभाष बागडे साहेब यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी थर्डला होम्या मारे थर्ड निलेश रसाळ यांना विनंती. त्याचप्रमाणे सूरज घोसाळकर यांचा सुद्धा सन्मान अमोलकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. तरी यांचा धन्यवाद. स्वागत केलं. हॅलो धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो चालू सामन्यातील उत्कृष्ट पकड विवेक पवार यांनी केल्याबद्दल अशोक नवगरे यांच्याकडून रोख रुपये 100 रुपयाचे पारितोषिक त्यांना आलेले आहे. सामना संपल्याच्या नंतर त्यांनी घेऊन जायचे. एकोणीसशे 32 सालापासून हे उत्सव आमचं इथे वालवणी पंचकृषीच्या मार्फत आपण इथे आतापर्यंत चालू झालेलं आहे. तरी हे 93वे वर्ष आहे आणि अखिल पारवणी उत्सव कमिटी अखिल पारवणीतले सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन 12 वाड्या आहेत. त्या 12 वाड्यातील सगळे ग्रामस्थ हे उत्सव साजरा करतात. प्रत्येक 4 वर्षांनी प्रत्येक वाडीवरती 1-1 वर्ष अशाप्रमाणे 4 वर्षाच्या सर्कलमध्ये आम्ही उत्सव साजरा करतो. ह्या वर्षीचं यजमानपद आम्हाला जांभूळनगर या गावाकडे आहे. तरी आम्ही हे सगळे ग्रामस्थ जरी व्यवस्थापन जांभूळनगरकडे असलं तरी सहभाग मात्र पूर्ण पंचकृषीचा एकत्र येऊन असतो. आणि आमच्या ह्या उत्सवाबरोबर आमचा कबड्डी महोत्सव जो आहे तो हा पूर्ण मंडणगड तालुक्यामध्ये हा पारवणीचा कबड्डी महोत्सव हा नावा स्वरूपाला आलेला आहे. तरी इथे बरेच मुंबई असतील, दापोली, मंडणगड, खेड, रत्नागिरीपासून इथे टीम येऊन खुल्या गटाच्या स्पर्धा कबड्डीच्या सामने खेळले जातात. आणि हे भरपूर असं जुनं देवस्थान, जुनं श्री दत्त जयंती महोत्सव असं प्रख्यात आहे. आणि इथले ग्रामस्थ सुद्धा आणि सगळे सहकार्य करून आम्ही गुन्ह्या गोविंदामध्ये हा उत्सव साजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे मनोहरराव गुजर साहेब बोलले त्याचप्रमाणे हा भव्य दिव्य कार्यक्रम 1932 सालापासून 93 वर्ष होत असून ह्या दत्तजयंती महोत्सवाने अनेक विविध कार्यक्रम, दिंड्या, त्यानंतर भजनं, त्यानंतर धार्मिक पद्धतीने त्या मंदिराची पूजा, त्यानंतर रात्री आज रात्री 12 वाजता जन्मकाळ, उद्या परत सकाळी काकड आरती, त्यानंतर होणारे दिंड्यांचे कार्यक्रम, पालखी सोहळा, ह्या सर्व धार्मिक पद्धतीने
सर्व धार्मिक पद्धतीने हा अखंड पंचक्रोशी हा कार्यक्रम राबवत असते. आजपर्यंत या पालवणीमध्ये पालवणी पंचक्रोशी धार्मिक विधी धार्मिक लोक अजून आहेत. आणि ह्या देवस्थानाचं वैशिष्ट्य एवढंच आहे की या देवस्थानाचं वैशिष्ट्य मुंबईपासून ते अगदी पालवणीपर्यंत या ग्रामीण भागापर्यंत लहान थरापासून वर्षानुवर्ष त्याची आठवण राहते. आणि त्या निमित्ताने त्या भाविकाच्या तोंडावरती दत्तगुरूंचं सतत नाव असतं. दत्त जयंती उत्सव हा एक अनमोल देण आम्हाला ह्या पूर्वजांनी दिलेली आहे, ते आम्ही आजपर्यंत सांभाळतोय. आणि ती समाजाची ताकद आज आम्हाला दत्तगुरू देत आहेत. आणि या अनुषंगाने हे दत्तगुरूंचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. हा लोकांचा ऑक्सिजन असतो ना. हा हा. आता चालू संघामध्ये दीपेश गुजर यांनी जो पॉइंट मारला त्याला श्री संभाजी गुजर यांच्याकडून 100 रुपयाचे रोख पारितोषिक आणले. तर सामना संपल्याच्या नंतर त्यांनी घेऊन जायचं. हॅलो, आपल्या पालवणी शेती जवळच्या इथे जे स्टोर रूम आहे त्याच्या बाजूलाच्या ह्या बाईक कुणाच्या असतील त्याने बाजूला काढा. द्यायला पाहिजे तिकडे. हा तिकडे तिकडेच तिकडे. हो इकडे का इकडे या पायपाच्या बाजूला का. एकवीस 91 तिकडे. हे नाही हॅलो, संकेत गुजर आणि दीपेश गुजर यांना प्रत्येकी 100 रुपये श्री जयेंद्र गुजर यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. सामना संपल्याच्या नंतर त्यांनी घेऊन जायचं. हे होता कोपऱ्याला मेन होता. यंग सिद्धार्थ पालवणी जय हनुमान क्रीडा मंडळ जांभूळनगर दोन्ही संघ प्रतिनिधी माईकडे यायचे.
यंग सिद्धार्थ पालवणी जय हनुमान क्रीडा मंडळ जांभूळनगर अ. हा सचिन काय उतराय पाहिजे सचिनला पण हे होता पहिल्यापासून पहिल्या बॉले होत्या त्या हा 100 रुपये लावलेत. हॅलो शिर्के, आपले डमडमवाले शिर्के साहेब, आपली डमडम काढायची आहे. त्याचप्रमाणे बाईक जरा बाजूला घ्या. हो भाऊ, बाईक काढा ना. ह्या तिथे ठेवा, काढा द्या, बाईक बाजूला घ्या. शिर्के शिर्के संदेश शिर्के दादा, हॅलो, गाडी जी रिक्षा आहे 1058 आश्रमशाळा, ही रिक्षा जी आहे जरा बाजूला घ्यायचंय. जनरेटरसाठी आपल्याला त्रास होतोय, जनरेटर लावायचंय. बाईक बाजूला काढा. हा ओंकार, ती बाईक बाजूला घ्या. रिक्षा रिक्षा $200 भेटलं हे उडून लावलेलं कुणी 100 घेऊन आवाज लावलेले जा काय चल लावलेले अरे बाबू हॅलो, आताच आमच्या या अखिल पालवणी महोत्सवाला आमचे सैनिक कदम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं व्यासपीठावरती त्यांनी बसावं असं आम्ही त्यांना नम्रतेने विनंती करतो. बाबूला वेदांत जोशी अरे तसंच नाव सांगितलं रोजडीच्या थांब द्यायचा थांब तुला वाटणार बरोबर गेला गाठी आई नंतर या ठिकाणी निगवणे संघाचा विजय झालेला आहे आणि जांभूळनगरचा पराजय झाला.
अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे.